श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 30. ससांगर व कृष्णांगर. श्री दत्तगुरूंनी भर्तरीला सर्व सिद्धी दिल्या आणि चिरंजीव पद प्राप्त करून दिले. गोरक्षनाथाला त्यांनी मच्छिंद्राला बोलावून आणण्यास पाठविले. गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्र होता. गोरक्ष तेथे गेला व ते दोघे यात्रा करीत गिरनारला परत येण्यास निघाले. वाटेत त्यांना कौंडिण्यपूर लागले. तेथे नगरात त्यांना भर चौकात एक तरुण विवरत पडलेला दिसला. तो राजपुत्र कृष्णांगर होता. ससांगर राजाने त्याच्यावर रागावून त्याचे हात पाय तोडून त्याला टाकून दिले होते. दोन्ही नाथांनी लोकांत चौकशी केली तेव्हा त्यांना अद्भुत कथा ऐकायला मिळाली. हा ससांगर राजा पुष्कर वर्षे निपुत्रिक होता. त्यांनी मंत्र्यांवर राजकारभार सोपून दक्षिणेत रामेश्वर येथे जाऊन राहावे असे ठरविले. आपली पत्नी मंदाकिनी हिला घेऊन तो निघाला. वाटेत कृष्णा व तुंगभद्रा यांच्या संगमावर एका गावी तो राहिला. रात्री स्वप्नांत पंचमुख शंकराने त्याला दर्शन दिले व म्हटले, राजा, दोन्ही नद्यांच्या संगमावर तुला माझे लिंग व अर्पणेची मूर्ती मिळेल. ती आणून तू तिची पूजा अर्चना कर, म्हणजे तुला पुत्र प्राप्त होईल. राजाला दुसऱ्या दिवशी त्या स्वप्नाप्रमाणेच शिवलिंग व पार्वतीची मूर्ती सापडली. लोकांना आश्चर्य वाटले. राजाने त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक मंदिर बांधले व तेथेच तो नित्य शिवार्चन करू लागला. लोक त्या देवाला संगमेश्वर म्हणू लागले. तेथे राजाला एका चमत्कारी रीतीने पुत्र मिळाला. त्याच ठिकाणी मित्राचार्य म्हणून एक ब्राह्मण राहत असे. सरयू ही त्याची पत्नी. त्यांनाही संतान नव्हते. कैलासावर शंकर बसले असता त्यांनी गणांच्या मनोरंजनासाठी सुलोचना अस्परेला बोलावून नृत्य करण्यास सांगितले. तेव्हा तिच्या मनात त्यावेळी शंकराबद्दल आकर्षण निर्माण झाले. शंकराने तिला त्या ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्म घेण्यास सांगितले. अस्पराला वाईट वाटले. तिने उशाप मागितले. तेव्हा शंकर म्हणाले, तू तेथे माझीच आराधना करशील व मी तुला प्रत्यक्ष दर्शन देऊन स्पर्श करीन, तेव्हा तू पुन्हा अस्परा होशील. मित्राचार्याला मुलगी झाली. तिचे नाव कदंबा ठेवले. ती अस्पराच होती. लहानपणापासून तिच्या ठाई शंकराची आत्यंतिक भक्ती होती. आई वडिलांबरोबर ती नित्य देवलात जाई. एकदा ती एकटीच देवलात जाऊन परत येत असता तेथे शंकर प्रकट झाले. त्यांना पाहून ती घाबरली व पळू लागली. कृष्णा नदीच्या काठाने ती पळत जात असताना शंकराने तिला गाठले. तिला मुक्त करण्यासाठीच त्यांनी तिचा हात धरला. तेव्हा तो देह अदृश्य होऊन अस्परा होऊन ती मूल रूपाने स्वर्गात गेली. शंकराच्या शरीरातून त्यावेळीच तेच बाहेर पडून कृष्णेच्या प्रवाहात पडले. त्याच वेळी ससांगर राजा नदीच्या पात्रात उभा होता. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्याने ओंजलीत पाणी घेतले. तोच शंकराचे ते वीर्य पाण्यातून त्याच्या ओंजलीत आले व त्याचा हस्तस्पर्श होताच अतिशय सुंदर असा बालक निर्माण झाला. राजा चकित झाला. आपल्याला
दृष्टांत दिला त्याप्रमाणे हा दिव्य बालक शंकराच्या कृपेनेच प्राप्त झाला. म्हणून वारंवार तो शंकराची स्तुती करू लागला. त्याने तो बालक मंदाकिनीच्या हाती दिला आणि मोठ्या आदराने ते दाम्पत्य आपल्या नगरात परत आले. कृष्णा नदीत मुलगा प्राप्त झाला म्हणून त्याचे नाव कृष्णांगर असे ठेवले. मंदाकिनी काही वर्षांनी मरण पावली. कृष्णांगर त्या वेळेला 17 वर्षाचा झाला होता. त्याच्यासाठी पुष्कळ भरपूर मुलींच्या पत्रिका पाहिल्या, पण पटेनात. राजाही विदूर झाला होता. त्याने मग स्वतः लग्न करण्याचे ठरविले. चित्रकूटाचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावती हिच्याशी राजाने स्वतः विवाह केला. भुजावती 13-14 वर्षाची होती. या भुजावती मुले कृष्णांगरावर भयंकर प्रसंग ओढवला. भुजावतीने कृष्णांगराला तिच्या विवाहाच्या वेळी एकदाच पाहिले होते. राजा शिकारीला गेला होता. कृष्णांगर पतंग उडवित असताना भुजावतीने त्याला पाहिले. त्याच्या सौंदर्यामुळे ती मोहित झाली. हा आपल्या पतीचाच मुलगा आहे हे तिला माहीत नव्हते. तिची वासना एवढी जागृत झाली की विश्वासातल्या दासीला सांगून तिने त्याला आपल्या महालात बोलावून घेतले व एकांतात तिने त्याच्याजवळ आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. आधीच तो तिच्या चमत्कारिक नजरेने सावध झाला होता. तो म्हणाला, तू माझी आई आहेस. तू हे असे भलतेच काय विचारतेस? हे पाप आहे. तो तेथे क्षणभरही थांबला नाही. तो जाताच भुजावती घाबरली. तिने दासीला बोलाविले व झालेला सर्व प्रकार दासीला सांगितले. तेव्हा दासी म्हणाली, तुम्ही मुलीच घाबरू नका. तुम्ही एक युक्ती करा. मी सांगते त्याप्रमाणे करून पहा. व तिने राणीला एक युक्ती सांगितली. फलस्तुती. या 30व्या अध्यायाच्या पठनाने चोरांची दृष्टी नाहीशी होईल. हरिओम तत्तस.